नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण थंडगार अशी तोंडलीची भाजी बनवते बघा। तर पाव किलो मी तोंडली घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली, ती 2-3 पाण्यानं अशा पद्धतीने तोंडली घ्यायची बघा। कवळी कवळी, जास्त निबार घ्यायची नाही, मग निबार घेतली तर आतून लाल निघते ती। मी ही कवळी घेतली, ती शेंड्याकडला भाग काढून घ्यायचा आणि थोडासा बुडक्याकडला काढायचा आणि मधून असे काप करायचे बघा। एका तोंडल्याचे 4 आपण भाग करणार आहे। तोंडलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही उभं चिरू शकता, गोल चिरू शकता, गोल पण करू शकता। अशा पद्धतीने मी आज उभे चिरून भाजी करते। ही भाजी खूप चवीला पण होते बघा आणि ह्या भाजीत अजिबात उष्णता नसते, थंड असते ही तोंडलीची भाजी करायला खायला पण। अशा पद्धतीने मी चिरून घेतले बघा। तर याच पद्धतीने मी सर्व तोंडली चिरून घेते। आता आपण सर्व तोंडली चिरून घेतलीत बघा, बारीक असे उभं काप करून घेतले। तर एका ताटात आपण काढून घेऊया। तर गॅसवर मी कढई ठेवले, तेल एक मोठा चमचा ओतून जिरं घालूया, मोहरी घालूया एक चमचा। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं। कढीपत्त्याची पानं घालूया 10-12, मग चिरलेली तोंडली घालूया आपण। तोंडली चांगली तेलात परतून घेऊया आपण। भाजीला टेस्ट छान येते जेवढी तोंडली परतून घेतल्यानंतर। थोडासा याचा कच्चा पण निघून जातोय आणि चवीला छान होते। तर डाग पडलं का ह्याला बघा। एकसारखं हलवून घेऊया आपण। ही तोंडलीची भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकताय बघा। आता आपण मसाला घालूया। एक पाव चमचा मी हळद घातली, छोटा चमच्यानं। लाल तिखट घालूया 1 चमचा। आता दाण्याचं कूट घालूया 2 चमचे। खोबरं कोथिंबीरचं वाटाणा लसूण घालून केलेलं ती घालूया 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आपण। मसाला सगळ्या फोडीला लागलं पाहिजे तर, आणि चांगलं मसाला फोडीला लावून तेलामध्ये परतून निघते आता बघा। आता तोंडलं शिजायपुरतच आपण पाणी ओतायचं आहे। तर आज आपल्याला रबरबीत सुक्क बनवायचं, असं जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला। तुम्ही ही तोंडलीची भाजी डब्याला पण देऊ शकता बघा। आता झाकण ठेवे एक 5 मिनिटं। 5 मिनिटात आपली भाजी शिजते बघा। तर भाजी आपली शिजली का बघूया। हलवून घेऊया एक बुडापासून, तळापासून हलवून घ्यायचं। तर तोंडलीची भाजी पण आपली शिजली आहे बघा। एका फोडीचे 2 भाग झाले तर, आणि घरातल्या सामानातच होते बघा भाजी तयार। जास्त काय लागत सुद्धा नाही भाजीला। वरून कोथिंबीर घालूया। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच भाजी बनवा उन्हाळ्यात तोंडलीची। न खाणारे सुद्धा आवडीने खातील बघा। खूप चवीला अप्रतिम ही भाजी होते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देते ही भाजी। तर वांगे बटाट्यात उष्णता असते, तर अशी या तोंडलीच्या भाजीत कारल्यामध्ये उष्णता नसते। धन्यवाद, बाय बाय।